सायास शिवलिती सांगतो तुम्हासी भरारे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया करिता बरोबरी पुरावशी दुरी भवाची पुरी वाहावती संसाराची बरोबरी करता करता देवापासून दूर नसेल दूर रे तुझ्या जवळ आहे पण संसारामुळे तू लांब जायला लागला करिता बरोबरी हे काय संसाराची बरोबरी कोणाची झाली का सकाळा साखरपत्ती आणलेली संपते लगेच दुसऱ्या दिवशी आणावी लागते संसार संसार कसा आहे सांगू नऊच्या पाड्यासारखा आहे नऊच्या 9 पाडा कसा आहे बघा 9 1 9 0 अधिक 9 बेरीज किती आली हो 9 9 दुनी 18 1 अधिक 8 बेरीज 9 आहे 9 त्रिक 27 2 अधिक 7 बेरीज 9 9 चौक 36 3 अधिक 6 9 5 45 5 अधिक 4 शेवट पस्तर बघा ठीक आहे पाडा म्हणून बघा तुम्ही बेरीज किती येते 9 तसं संसारात कितीही आणा कमी हा शब्द संपत प्रपंच गावाड गावाड ये रांडाचे संसार हा असणारा त्या ठिकाणी फोरकट आहे महाराज त्याचा काही उपयोग नाही एकच सत्य त्याचं नाव देव आहे आणि हे कोणाला कळतं संत महात्म्याला कळतं संत महात्मे कष्ट करतात आणि या समाजाला त्या ठिकाणी सन्मार्गावर लावण्याचं त्या ठिकाणी कार्य करतात असे श्री संत बाळूमामा महाराज यांनी चमत्कार दाखवले याचं कारण काय तर हा सगळा समाज असणारा परमार्थावर लागावा खरा देव त्या ठिकाणी कळावा अन्यथा परमार्थात चमत्कार नसतो बरं का महाराज परमार्थात चमत्कार नसतो परमार्थामध्ये फक्त एकच आहे की प्रत्येक जीवाचं कल्याण आहे परमार्थ एकच आहे फक्त काय तर प्रत्येक जीवाचं त्या ठिकाणी काय आहे तर कल्याण आहे कल्याण चमत्कार हा विषय परमार्थामध्ये तुमच्या प्रारब्धात नसलेल्या वस्तू देण्याचं कार्य फक्त संत करतात तुमच्या नशिबामध्ये जे लिहिलं नाही ना सगळं ते द्यायचं काम बाळूमामा
त्याची साधना त्या ठिकाणी त्यांची केली पाहिजे. साधनेचं फळ त्या ठिकाणी ते तुम्हाला देतात. देव देत नाही महाराज, पण संत त्या ठिकाणी देतात. आणि अशा संत महात्म्याचे त्या ठिकाणी आज काय आहे, पुण्यतिथी आहे, पुण्यतिथी. म्हणून हा काय आहे, तो पर्व काळ आहे. पर्व या पर्व काळामध्ये संत बाळूमामाने आत्मापूरच्या ठिकाणी काय घेतली, समाधी घेतली. समाधी. आज तो दिवस आहे, आज ती तिथी आहे. महाराजांची आमची चर्चा झाली, आजचं कीर्तन उद्या ठेवू म्हणले. मंगळवारी बाजार आलाय, चतुर्थी आली, उपवास आलाय, लोक येतात का नाही येते, जे येतात ते देवाचे अंश आहे. आले नाही त्याला काय म्हणतो, राक्षस बिक्षस, ते महादेवाचे अंश आहे. याच्यापेक्षा मोठा त्यांची देखील विचार करण्याची काही गरज नाही. त्याच्या प्रारंभात आहे त्यांना या सर्व काळाशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी असणारी कोणतीही चिंता न करता संत महात्मे असतील, आपल्या घरातील कोणी व्यक्ती असेल, त्यांच्या पुण्यतिथी त्याची त्याच स्थितीला करायला, इतर वेळेस करण्यामध्ये काही उपयोग नाहीये. म्हणून त्याच स्थितीला त्या ठिकाणी करणं योग्य आहे. म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतला की मंगळवारी म्हणजे मंगळवारी. नाही तर पहिलं कीर्तन केलं होतं, सेवितो हा रस वाटितो आणि का यारे होऊ नका रात्री वाटायला तयार झालता, पण एकलंही झालं 10-12 लोक होते. पाटील होती वाटते त्यावेळेस. आज मी पाटील नाही असं नाही, त्यांनी मात्र लक्षात ठेवले. तात्या तिकडे बसलेले पहिलेपासून जे होते ते आजही त्या ठिकाणी असणारे आहेत. खरंच त्या ठिकाणी असणारं बरोबर काळ असणारा त्या ठिकाणी काय केला पाहिजे, ओळखला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी योगायोगाला असणारं त्या ठिकाणी आलेले. तरी असं आपण त्या ठिकाणी जास्त वेळ बाळूमामाकडे गेल्यापेक्षा आपण काही सोडवणं महत्वाचं आहे. आणि बाळूमामाचं चरित्र अनुभवात घ्या. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, त्यांची वारी करा, भक्ती करा, महाराजाच्या आज्ञेतून बाळूमामाचे बोलतील तसं आचरण करा. म्हणजे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जुने अनुभव बघण्यापेक्षा नवीन आपल्याला काय अनुभव येतो याची काय करा, मान त्या ठिकाणी करून घ्या. असं या ठिकाणी त्यांचं चरित्र थांबवतो आणि अनुभवाचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करू. बाराला 10 मिनिट कमी, आपण थोडं सोडलं तर रुपयापर्यंत आपण जाऊ. तुम्हाला मी 5 वाजता काय सोडित नसतो. बघत होतो 11:15 वाजले, खूपच चवल्या म्हणलं आता 11:15. आपल्याकडे भरपूर टाइम आहे, आपण विचार केला होता 12:30 वाजले. मग आपण काय करू, संत महात्म्याचं संत बाळूमामाच्या पुण्यतिथीचा उत्साह साजरा करू आणि अभंगाचं चिंतन थोडक्या बघून त्या ठिकाणी तुम्हालाही कंटाळा येऊ देणार नाही. त्याला प्रसाद तयार झालेला आहे. थोडक्यामध्ये त्या ठिकाणी चिंतन ठेवून निवृत्ती छान सोपान मुक्त बाई